नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज आपण बारामती इंदापूर रोडला कपूर कार्स या युजड कार्स फोर व्हीलरच्या शॉपला पण आज भेट देणार आहे। व्हीपी ब्लॉग बारामती यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी विक्रांत करतो। आज मी तुम्हाला कपूर कार्स मध्ये खूप त्यांचं नाव आहे, तर त्याच्यामध्ये सिडान म्हणा, एक्सयूव्ही म्हणा, अशा भरपूर गाड्यांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। मला कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणती गाडी पाहिजे आहे, आणि जरूर कमेंट करा। कमेंट जर केली तरच मला कळणार तुम्ही व्हिडिओ पाहिलाय, कारण हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते। तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअरही करता, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही। तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर नेहमी माझे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे। तर चला, आज वेळ न घालवता ही पाहू शकता, हे पाठीमाग अशा सिडान म्हणा, एक्सयूव्ही मध्ये गाड्या उभा आहेत। आज त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे। तर चला, आपण आता जातोय आतमध्ये। हे पाहू शकता, यशराज कपूर कार्स सराव ऑटोमोटिव्ह। तर चला, वेळ न घालवता आपण जाणार आहे। नमस्कार विक्रांत सर, या। नमस्कार सर, तुमचं नाव? मिलिंद फाळके। सर, आज तुम्ही काय स्टॉक मध्ये आणलेला आहे? आपल्याकडे होंडा सिटी आहे। आपल्याकडे होंडा सिटी आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे। गाडी आहे डिझेल मध्ये, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। माहिती आहे। हा सर, गाडी होंडा सिटी आहे, मॉडेल 2015 आहे, डिझेल मध्ये आहे, फर्स्ट ओनर मध्ये, MH46 मध्ये आहे, गुड कंडिशन मध्ये आहे गाडी। गाडीचे तुम्ही इंटेरियर पाहू शकता, एकदम कडक इंटेरियर आहे। तुम्हाला घेऊन 1 रुपयाचं सुद्धा काम नाहीये, काम सुद्धा नाहीये गाडीला। गाडी फुल कंडिशन आहे। गाडी MH46, गाडीचा नंबर पण खूप चांगला आहे, 9099 हा गाडीचा नंबर आहे। ओनर फर्स्ट आहे गाडीचा? फर्स्ट आहे गाडीचा। बर, यावरती लोन गाडीवरती काय? गाडीवरती लोन पण होतं, आपल्याकडे लोन सुविधा पण उपलब्ध आहे। हा हा, लोनही तुम्ही करून देताय? लोन होईल, गाडी 80% लोन होईल। 100% होईल, काय अडचण नाही। चला सर, नेक्स्ट कार कोणती दाखवताय? गाडी आहे होंडा सिटी, हा हा, 2016 ची आहे, सेकंड ओनर मध्ये आहे। गाडी MH09 मध्ये आहे, कोल्हापूर पासिंग। गाडीची ह्या सुद्धा कंडिशन खूप सुंदर आहे, मॅकविल मध्ये आहे गाडी। गाडी 2016 ची सेकंड ओनर मध्ये, गाडीचा नंबर सुद्धा चांगला आहे, MH09 DX 1594। गाडीची प्राइस काय सांगितली सर? गाडीची प्राइस फक्त आणि फक्त 5.5 लाख रुपये। अरे वा। नेक्स्ट सर कार? नेक्स्ट कार आहे होंडा सिटी, 2015 ची सेकंड ओनर मध्ये आहे, डिझेल वेरिएंट मध्ये। गाडीचे सीट कव्हर एकदम मस्त आहेत, गाडीचा नंबर सुद्धा चांगला आहे, 9637 MH12 मध्ये आहे गाडी। गाडीचे सीट कव्हर सुद्धा चांगले आहेत। गाडी एकदम फुल कंडिशन मध्ये आहे, घेऊन काय काम नाहीये। गाडीवर लोन सुद्धा उपलब्ध आहे, 80% लोन देऊ आपण, 100%। 100% लोन होते गाडीवरती। ओके सर, नेक्स्ट कार कोणती सांगताय? नेक्स्ट कार आली आहे आपल्याकडे वेरना, हुंडाई वेरना, 2015 ची गाडी आहे, MS16 मध्ये, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। गाडी नगर पासिंग मध्ये आहे, सीट कव्हर सुद्धा चांगले आहेत गाडीचे। घेऊन गाडीवर 80% लोन होणार, गाडीमध्ये काय काम नाही, एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी विक्रांत सर। ओके, 1.4 1.6 1.6 SX ऑप्शनल बटन स्टार्ट मध्ये, 6 एअरबॅग। ठीक आहे, नेक्स्ट कार कोणती सांगताय? हुंडाई वेरना अजून एक आहे, 2014 ची सिंगल सेकंड ओनर मध्ये गाडी आहे। गाडीचा नंबर सुद्धा चांगला आहे, MH12 KY 4877। यावरती काय लोन गाडीचं? गाडीवर कॅश आहे गाडी, लोन वगैरे काय नाहीये। 1.6 SX ऑप्शनल बटन स्टार्ट मध्ये गाडी आहे। ओके, नेक्स्ट ही टाटाची विस्टा, त्याचं काय माहिती सांगताय? टाटा विस्टा 2014 सेकंड ओनर डिझेल मध्ये गाडी आहे। गाडीवर लोन सुविधा उपलब्ध नाही होत, विस्टावर लोन होत नाही। बरोबर आहे। गाडी 2,65,000 फक्त आणि फक्त आपण सांगतो। कधीचं मॉडेल आहे? 2014 आणि ह्यातलं कोणतं व्हेरियंट आहे? क्वार्टर जेट इंजिन वाली गाडी। क्वार्टर जेट इंजिन, ठीक आहे। नेक्स्ट सर? गाडी आहे पोलो, 2018 ची सेकंड ओनर मध्ये आहे, डिझेल मध्ये गाडी आहे। गाडी MH12 मध्ये, गाडीचे सीट कव्हर पण चांगले आहेत, नंबर VIP आहे गाडीचा। घेऊन काय काम नाहीये, लोन सुविधा उपलब्ध आहे। फॅमिली यूज मध्ये कार आहे, एकदम फॅमिली यूज कार आहे, केलेली कार आहे। अच्छा, लेडीज ने यूज केलेलं। ओनर फर्स्ट आहे? सेकंड ओनर आहे। ओके, नेक्स्ट गाडी स्विफ्ट आहे, 2017 ची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे। गाडी विडे ऑप्शनल आहे, गाडीमध्ये काम काहीच नाही, गाडीचे सीट कव्हर सुद्धा चांगले आहेत। घेऊन काय करायचं, ओनर फर्स्ट आहे, सेकंड ओनर आहे। सेकंड ओनर। किलोमीटर किती गाडीचं? 96,000 फक्त 96,000। आणि गाडीची प्राइस काय सांगताय? गाडीची 5.5 लाख रुपये नेगोशिएबल। काय सांगता? 5.5? 2017 मध्ये कुठंच एवढ्या किमतीला तुम्हाला भेटणार नाहीये। नेक्स्ट सर?
नेक्स्ट गाडी आहे रिट्स आहे. हा रिट्स आहे, LDI ला VDI बनवलेली आहे. हा. गाडी सिंगल ओनर मध्ये आहे. हा. 2016 ची इन्शुरन्स व्हॅलिडी 8 महिने. ओके. गाडी सिंगल ओनर, गाडीवर लोन उपलब्ध पण आहे. हा हा 2016 ची गाडी आहे. गाडीची किंमत फक्त आणि फक्त 3,94,000 आपण लावलेली आहे. फक्त 3,94,000. व्हिडिओ आहे ना? नेगोशिएबल VDI डिझेल. LDI ला VDI केली. अच्छा, एलडीआयला व्हिडिओ केलेलं आहे का? ओके सर. नेक्स्ट डिझायर. स्विफ्ट डिझायर आहे 2012 ची गाडी MH46 मध्ये. अच्छा, MH46 पनवेल पासिंग. पनवेल पासिंग मध्ये. ओके. गाडी 2012 ची आहे. गाडीवर लोन होणार नाही, गाडीवर लोन उपलब्ध होत नाही. डिझेल MH12 मध्ये, MH46 मध्ये असल्यामुळे. हा हा आणि ओके, तर गाडीवर सीट कव्हर वगैरे चांगले आहेत, घेऊन काय काम नाहीये गाडीला. एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी, एकदम टॉप. आणि डिझायर आहे ना? डिझायर आहे. Dzire. Swift डिझायर तर काय सगळ्यांच्या मनातच भरलेली गाडी. गाडी आहे. येस. नेक्स्ट सर. सर्वसामान्यांची गाडी आहे. बरोबर आहे. तर चला, ही गाडी कोणती सर? ही स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ S6 प्लस आहे. S6 प्लस आहे, टॉप मॉडेल आहे. 15 नोव्हेंबर मधली आहे. ओके गाडीवर लोन सुविधा पण उपलब्ध आहे. गाडी सेकंड ओनर मध्ये. ओके. MH42 42 मध्ये. गाडीचा नंबर पण चॉईस आहे. 777 मध्ये गाडीचा नंबर आहे. गाडीचं किलोमीटर किती झाले सर? गाडीचा किलोमीटर 1,50,000. ओनर फर्स्ट, सेकंड ओनर मध्ये गाडी. सेकंड. टोटल शोरूम हिस्ट्री गाडी. शोरूम हिस्ट्री गाडी. निगोशिएबल प्राइस आहे गाडीची. नेगोशिएबल प्राइस आहे पूर्ण. लोन गाडीचं होणार आहे 1,95,000 लावली आहे पण नेगोशिएबल. निगोशिएबल. आणि लोन करून देणार तुम्ही गाडीवरती? करून देणार आपण. ठीक आहे. नेक्स्ट कोणती दाखवताय तुम्ही? Hyundai i20. Hyundai i20 गाडी. Hyundai i20 आहे, 2013 ची आहे. ओके. सेकंड ओनर मध्ये डिझेल, बटन स्टार्ट, MH45 मध्ये अकलूज पासिंग गाडी. अकलूज पासिंग. गाडीचा VIP नंबर आहे. VIP. 2500 लोन सुविधा उपलब्ध आहे. ओके. निगोशिएबल आहे. Negotiable आहे. ठीक आहे. नेक्स्ट कार सर. नेक्स्ट कार i20 2012 ची पेट्रोल प्लस CNG. पेट्रोल प्लस सीएनजी. ओनर फर्स्ट. ओनर थर्ड ओनर आहे. Third owner. 1,85,000 किंमत लावली. नेगोशिएबल. किलोमीटर किती गाडीचं? किलोमीटर 97,000. पाहू शकता किती वेल डन कंडिशन आहे गाडीची. की पेट्रोल सीएनजी मध्ये आता सध्या सीएनजीचा जमाना आहे. सीएनजी ला चांगलं एव्हरेज पडतं. विथ मॅगविल गाडी आहे. न्यू टायर्स आहे, पाहू शकता तुम्ही. स्क्रीन म्युझिक सिस्टम वगैरे सगळे आहे. ठीक आहे. नेक्स्ट सर कार. Hyundai i20 2014 चे सिंगल ओनर मध्ये स्पोर्ट्स मॉडेल. ओके. गाडीचे सीट कव्हर सुद्धा चांगले आहेत. गाडीवर लोन उपलब्ध आहे. गाडीचे सीट नंबर पण चांगला आहे. MH12 मध्ये गाडी आहे. पुन्हा पासिंगची गाडी पुन्हा आहे. पासिंग 1113 गोल्डन नंबर मध्ये गाडी आहे. ओके. गाडीवर लोन सुविधा उपलब्ध आहे. ठीक आहे. सर तुम्हाला गाड्या बाहेरच्या गाड्या जातोय SUV मध्ये, हे तुम्ही आता आपण पाहिले आहेत सिडन मध्ये गाडी, ते 6-7 लाख रुपयापर्यंत पाहिले आहेत. आता आपण बोलूयात इनोवा क्रिस्टा 2017 पासून पुढे आपण गाड्या बघूयात. आता 2013 ते 16 पर्यंत गाड्या बघितल्यात. आता SUV मध्ये गाड्या आपण मोठ्या मॉडेल मध्ये बघूयात. चला तर आपण ओके सर. तुम्ही आज या मला तुम्ही गाड्या दाखवल्या कार्स. ह्याच्यामध्ये सिडान म्हणा, छोट्या गाड्या 6-7 लाखापर्यंत त्याच्या रेंज आहेत. पण एखाद्या जर कस्टमरने गाडी घेतली तर ती गाडी समजा 2013 ची गाडी आहे आणि मला ती गाडी समजा त्या गाडीवरती तुमचं लोन कसं राहतं हे जरा थोडस त्याच्याबद्दल सांगा. गाडीचं 2014च्या पुढे लोन फॅसिलिटी आहे सध्या. बरोबर. बँकेत 14च्या आतमध्ये लोन काय होत नाही. बरोबर. आता वर्ष बदलतं, त्यामुळे 2014च्या पुढे आपल्या गाडीवर लोन फॅसिलिटी चालू आहे. मग त्या व्यक्तीचं सिव्हिल चांगलं पाहिजे का? त्या व्यक्तीचं सिबिल चांगलं पाहिजे, डॉक्युमेंट क्लिअर असलं तर काय 3 ते 4 दिवसामध्ये लोन सँक्शन करून देतो आपण. हप्ते वगैरे बाउन्स नसावेत, हा. सिबिल स्कोर चांगला असावा 750 प्लस, अशा व्यक्तींना आपण लोन करून देतो. ठीक आहे. आता ह्या तुम्ही 6-7 लाखापर्यंत दाखवल्या. आता जे पुढचं SUV मध्ये जे आहेत इनोवा क्रिस्टा वगैरे आहे तुमच्याकडे, त्याबद्दल मला माहिती सांगा. चला. 2017 ची इनोवा क्रिस्टा घेऊन आलोय. 2.4 मध्ये Z मॉडेल, मॅन्युअल आहे. ओरिजिनल 80,000 चालली सर गाडी. सेकंड ओनर मध्ये. गाडीचा फक्त इन्शुरन्स संपलेला आहे. 80,000 शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी. टायर देखील नवीन आहेत. गाडी तुम्ही इंटरेल बघा गाडीचं. बटन स्टार्ट मध्ये गाडी एकदम जेन्युइन यूज. सेकंड ओनर मध्ये मित्रांनो गाडी Z मॉडेल. गाडीचं बॉडी लाईन वगैरे एकदम कडक आहे. डॉक्टर यूज गाडी. तुम्ही गाडी इंटरेल बघा. बॉडी लाईनला कडक, नॉन टच गाडी. कुठे ऍक्सिडेंट वगैरे नाहीये गाडीचा.
ओके ह्या सर. गाडीची आपण ऑफर लावली 17,20,000. बारामतीमध्ये बाहेरच्या जागी या गाडीची ऑफर लावली 18-18.5 लाख लावली जाते. आपण या गाडीची ऑफर फक्त 17,20,000 लावली. 2.4 Z मॉडेल, टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअल? मॅन्युअल आहे सर. मॅन्युअल आहे. मॅन्युअल आहे गाडी. ठीक आहे. लोन आहे का त्या गाडीवरती काय? लोन नाहीये आता गाडीवर, हा. आपण लोन करून देऊ. हा हा. शक्यतो Z मॉडेल ऑटोमॅटिक येतं, पण आपल्याकडे मॅन्युअल अवेलेबल आहे गाडी. ओके सर. ओके. नेक्स्ट महिंद्राची. महिंद्रा XUV ओरिजिनल 70,000 शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी. हा हा फर्स्ट ओनर गाडी होती. ओनरने स्वतः माझ्या नावावर गाडी करून दिली. हा हा हा. तो ओनरने माझ्या स्वतः नावावर गाडी करून दिली. पूर्णपणे ज्युनियन यूज. टायर नवीन टाकलेत. 1,000 किलोमीटर सुद्धा झालेलं नाही. कोणतं मॉडेल आहे यातलं? W6 मॉडेल आहे. अच्छा, W6 गाडीला आहे. 2 एअरबॅग आहेत. ओके. क्रूज कंट्रोल पण आहे. म्युझिक सिस्टीम आहे. टच स्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा वगैरे सगळ्या गाडीला आपल्या. शोरूम कुशन आहे गाडीला. तर गाडीची तुम्ही बॉडी लाईन पाहू शकता. नॉन टच गाडी, कुठेच ऍक्सिडेंट नाही गाडीचा. अच्छा, टोटल नॉन टच गाडी आहे. नॉन टच गाडी, पूर्ण ओरिजिनल. गाडीचे 4 टायर ब्रँड न्यू. कस्टमरने आपल्याला देताना टायर टाकून दिलेले. एकदम गाडी जिनियन. हेडलाईट वगैरे नवीन आहेत. फक्त गाडीचा फुल इन्शुरन्स आहे मित्रांनो. फुल इन्शुरन्स आहे. फुल इन्शुरन्स आहे गाडीचा. ओके. गाडीवर लोन सुद्धा होते. एक 2.5-3 लाख रुपये गाडीवर लोन होईल. 2.5-3 लाख गाडीवरती लोन होईल. हो, 2.5-3 नेक्स्ट कोणती सांगताय? आपल्याकडे दुसरी गाडी, शेतकऱ्यांना परवडणारी गाडी, बोलेरो SLX M2 इंजिन आहे. गाडी सेकंड ओनर मध्ये. गाडीचे 4 टायर जे पण ब्रँड न्यू टाकलेले आहेत. गाडीचा इन्शुरन्स पण चालू आहे. गाडीची तुम्ही बॉडी लाईन पाहू शकता. पूर्ण गाडी ओरिजिनल. पूर्ण ओरिजिनल मध्ये गाडी. इलेक्ट्रिकल मीटर आहे गाडीचा. कमी चाललेली गाडी. गाडीची ऑफर आपण लावलेली फक्त 4,25,000 रुपये. 4,25,000. काय सांगता? कधीच मॉडेल आहे? 2011 SLX. 2011 SLX गाडी. SLX. सगळ्यांना परवडणारी आणि शेतकऱ्यांची फेवरेट. शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर गाडी, टॉप मॉडेल. ओके. आणि बॉडी लाईन बघू शकता. ऑनलाईन पण कडक. 4 टायर नवीन टाकलेत. 60,000 किलोमीटर पर्यंत तुम्ही टायर बदलायचेच नाही. नंबर सुद्धा चॉईस नंबर आहे आपल्या गाडीचा. MHB चा बारामती पासिंग आहे. अच्छा, फर्स्ट ओनर आहे का सेकंड आहे? सेकंड ओनर आहे. ओके. गाडीचे 4 टायर ब्रँड न्यू आहेत. इको 2011 ची पेट्रोल CNG. 7 सीटर 7 सीटर मध्ये 7 सीटर मध्ये पेट्रोल प्लस CNG आउटफिटेड CNG आउटफिटेड आहे. हो. हिचे पण 4 टायर नवीन आहेत. तिची बॉडी लाईन एकदम छान तिची आहे. बॉडी लाईन छान आहे. पूर्ण ओरिजिनल गाडी. कुठे ऍक्सिडेंट नाही, काही नाही, काही नाही. MH12 पुणे पासिंग मध्ये. गाडीचा फक्त या इन्शुरन्स संपलेला आहे. पूर्ण ओरिजिनल गाडी. आणि मार्केटला 5 सीटर पेक्षा 7 सीटर माणसांना जास्त चालते. Okay. वर्दीवर खूप सुंदर गाडी चालते. ह्या गाडीची ऑफर आपण लावली फक्त 2,85,000. 2,85,000. हो, 2,00,000 मॉडेल आहे. 2011 एंडिंग. 2011 एंडिंग. 2,85,000. ओके. डस्टर घेऊन आलो. 85 PS सेकंड टॉप मॉडेल आहे. 17 पासिंग मध्ये गाडी. फर्स्ट ओनर गाडी. ओरिजिनल 1,20,000 चालली. शोरूम मेंटेन गाडी. तर ही गाडी अतिशय सुंदर आहे. गाडी कुठे ऍक्सिडेंट नाही, काय नाही, काय नाही. पूर्ण ओरिजिनल. गाडीची टायर कंडिशन तुम्ही बघू शकता. टायर देखील चांगले आहेत. गाडी पूर्ण ओरिजिनल आहे. गाडीचा ह्या पण गाडीचा तुम्हाला इन्शुरन्स चालू मिळेल. 110 आहे का 85 आहे? 85 PS आहे. 85. हो, ऍव्हरेजला परवडणारी गाडी. परवडणारी. मेंटेनन्स नाही, काय नाही. पूर्ण ओनर original. फर्स्ट आहे ना गाडीचा? ओनर फर्स्ट आहे. फर्स्ट ओनर मध्ये नॉन टच गाडी. तर या गाडीला आपण ऑफर लावलेली फक्त 4,20,000 रुपये. ओके. 2013 मॉडेल आहे. 2013 मॉडेल आहे. Okay. या गाडी लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे. लोन करून देऊ आपण. तर एक वेळ आपल्या कपूर्स कारला 100% भेट द्या. तुम्हाला बजेटमध्ये मिळणार आहे एकमेव ठिकाण. बजेटमध्ये तुम्हाला गाडी भेटणार कपूर्स कार बारामती. तर 100% आमच्या इथे या. एक वेळ व्हिजिट द्या. तुम्हाला 100% तुमच्या बजेटमध्ये आम्ही गाडी देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगल्या आम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद. 2022 ची सेलेरिओ अवेलेबल झाली ऑटोमॅटिक मध्ये. लेडीज यूज गाडी. Automatic आहे ना? ऑटोमॅटिक गाडी एकदम परफेक्ट आहे. 4 टायर बटन आहेत. गाडीचं रनिंग पण कमी झालेलं आहे. 60,000 चाललेली फक्त. शोरूम हिस्ट्री. प्युअर पेट्रोल मध्ये. सेलेरिओ ऑटोमॅटिक फर्स्ट ओनर. 0 डीप इन्शुरन्स चालू या गाडीवर. तुम्हाला लोन देखील या गाडीवर आपण करून देऊ. पहिल्या गाडीवर लोन वगैरे नाही. कॅश मध्ये गाडी. MH14 पिंपरी चिंचवड पासिंग. गाडीचा नंबर देखील चांगला आहे. गाडीची तुम्ही बॉडी लाईन पाहू शकता. एकदम जिन्युइन यूज आहे गाडी. गाडी कुठे पेंट नाही, काही नाही, काही नाही. पूर्णपणे ओरिजिनल. या गाडीची ऑफर फक्त आपण लावली 5,40,000. मार्केटला 22च्या गाडीची ऑफर लावतात 6 लाख रुपये. आपण 5,40,000 रुपये लावतोय. त्यातून आपण कमी करून देऊ. त्या गाडीवरती लोन आहे का आता सध्या? सध्या लोन आपण क्लिअर केलेले.
आता HP पण कमी होऊन आलेला आहे. आता गाडी कॅश आहे, आपण पुढील पार्टीला लोन करून देऊ. लोन सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. किती प्राइस सांगितली सर तुम्ही गाडीची? 5,50,000 फक्त फक्त त्याचे निगोशिएबल आहे. त्यात पण आपण कमी करून देऊ. ओके, धन्यवाद सर. मित्रांनो, आपण आता कपूर कार्स ऑफिसला बसलेलो आहे. सर्व बाहेरच्या गाड्यांचा परिसर आपण पाहिला. त्याच्यामध्ये XUV म्हणा, सिदान म्हणा, SUV, सिदान या सर्व गाड्यांची आपण माहिती ऐकली. तर चला आज कपूर कारचे जे मालक आहेत त्यांना विचारूया की आज ते आपल्याला काय माहिती सांगतात, आज त्यांच्या कोणकोणत्या सर्व्हिस ते आपल्याला देतात. तर चला जाऊया त्यांच्याकडे. कपूर कारचे मालक बसले आहेत. सर नमस्कार. नमस्कार साहेब, आज तुम्ही आपल्या इथं येऊन गाड्या पाहिल्या आहेत. तर त्यामध्ये 3 लाखापासून ते आपल्याकडे 20 लाखापर्यंत गाड्या आहेत. तर त्या गाड्यांवर तुम्हाला लोन उपलब्ध पण होतात. काही गाड्या लो बजेटला आहेत, त्याच्यावर लोन उपलब्ध होत नाही. कारण की 2013च्या आतमधल्या गाड्या सगळ्या लो बजेटच्या पाहिल्या जातात. त्यामध्ये काय तुम्हाला कॅश मध्येच करावं लागणार. वरून 2014च्या पुढे ज्या गाड्या आहेत तर त्याच्यावर लोन सुविधा तुम्हाला केली जाईल. तर तुमच्या कमीत कमी टोकनवर तुम्हाला जास्तीत जास्त लोन सुविधा इथे उपलब्ध आहे. तर कपूर कार्सला तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करून सगळ्या गाड्या पाहून तुम्ही घेऊ शकता. विदाऊट ऍक्सिडेंट गाड्या सगळ्या. तुम्हाला एकही गाडी कुठं ऍक्सिडेंट दिसणार नाही. थोडेफार स्क्रॅच वगैरे असतातच. तर बऱ्यापैकी ते आपण पुढचा बंपर मागचा बंपर तुम्हाला रिपेंट करून दिलेच असतात. बरोबर. तर त्या हिशोबाने तुम्हाला कुठलीही गाडी तुम्ही घ्यायला आले तर तुम्हाला लोन उपलब्ध करून मिळेल. तर तुम्ही लवकरात लवकर कपूर कार्सला येऊन व्हिजिट करा, हीच आपली विनंती आहे. सर तुम्ही तर आता या सर्व माहिती मला सांगितलीच, पण त्यामध्ये समजा एखादा कस्टमरने ती गाडी घेतली आणि सेकंड कार घेताना कस्टमर पाहतो की बाबा गाडी कुठे ऍक्सिडेंट नाही का, मग तुमच्याने तुम्हाला काय सांगावं लागलं बरं? गाडी ऍक्सिडेंट एखादी सेकंड कार्स घेताना त्या कस्टमरने म्हणजे तुम्ही कशी गाडी त्यांना प्रोव्हाइड करता? तर आम्ही पहिलं घेताना ऍक्च्युली विदाऊट ऍक्सिडेंटच गाडी घेतो. ऍक्सिडेंट गाडी कपूर कार्सला तुम्हाला एकही दिसणार नाही. फक्त पुढचा बंपर मागचा बंपर किंवा दरवाजा किरकोळ इतर काम असतात. शेवटी सेकंड गाडी येते. बरोबर. सेकंड गाडीवर तुम्हाला काय जेवढं आम्ही चांगल्या गाड्या तेच घेऊन विकतो. आम्ही ऍक्सिडेंट गाडी तर आपण विकत नाही. जर एखाद्या कस्टमरचं जर लोन होत नसेल तर त्याबद्दल तुमचे इथं काय सुविधा आहे? लोन होतं नसेल तर आपण कसं प्रयत्न तर करतो. आपल्याकडे कमीत कमी 8-9 फायनान्स आहेत. बरोबर. तर त्यात 1-2 फायनान्स आहेत. काही डॉक्युमेंट वर नाही का 1-2 हप्ते बाउन्स असले तरी ते कुठेतरी सहकार्य करून आपण लोन करून देतोच. कपूर कार्स तुम्ही कधीपासून ऑफिस चालू केले बारामतीमध्ये? बारामती आता एक कमीत कमी 2च महिने झालेले आहेत. 2 महिन्याच्या अगोदर आपण असं घरी गाड्या घेऊन विकायचो. तर आता स्वतःच वैयक्तिक चालू केलंय. स्वतः इंदापूर रोडला मोतीबाग मध्ये चालू केलंय. पुढे भविष्यामध्ये अजून ऑफिस टाकण्याची काय तुमची योजना आहे का? हीच ऑफिस खूप वाढत जाणार आहे. अच्छा, हीच आपलं आहे. धन्यवाद सर. नक्कीच आमचा जो युट्यूब परिवार तुम्हाला पाहत आहे, जो आज कार प्रेमी आहेत, तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील आणि तुमची इथनं सुंदर अशी गाडी घेऊन जातील. थँक्यू. तर चला मित्रांनो, आज आपला ब्लॉग शूट झालेला आहे. बघू शकता आता रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत. अंधार पडत चाललेला आहे. तर नक्की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडणार आहे. जरूर कपूर कार्सला तुम्ही एकदा व्हिजिट करा. त्यांचं आता सध्या ऑफिस ओपनिंग झालेलं नाहीये, त्यांचं काम चाललेलं आहे. तरी आपण त्यांचा ब्लॉग शूट केला कारण तशा आपल्याला कमेंट्स आल्या होत्या. तर सुंदर अशा कार्स आपण आज आपल्या VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलच्या मार्फत पाहिल्या की 6-7 लाखापासून 12-13 लाखापर्यंत सगळ्या कार्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. जरूर तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. कमेंट करायचा आहे, तुम्हाला शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे. महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही कमेंट करत चला. का कमेंट करायची आहे की तुम्ही कमेंट केलं तरच मला कळणार की तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कमेंट जर नाही केलं तर आम्हाला कसं कळणार? कारण तुमचं प्रेम आहे म्हणून तर आम्ही आज पुढे चाललेलो आहे. तर चला धन्यवाद. आपण असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत. असंच प्रेम राहून द्या. श्री स्वामी.